बोल बिंदास नावाचं एक नाटक आम्ही केलं होतं. तेरे दे सोन नावाची NGO, एक ओरिजिनली फ्रेंच NGO, त्यांच्या इथल्या विंगनी ते केलं होतं. चाइल्ड सेक्शुअल अब्यूज विषयी अवेअरनेस क्रिएट करण्याचं ते नाटक होतं. आणि त्या नाटकामध्ये असं केलं होतं आम्ही की एक त्यांची ती इट वॉज अ पार्ट ऑफ देअर ऍक्टिव्हिटी, देअर सोशल ऍक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये ते प्रत्येक शाळांमध्ये एक बॉक्स ठेवायचंय की काही समजा तुम्हाला बोलता येत नाही, इफ यू आर गेटिंग अब्युज्ड, मुलांना बोलता येत नाही, तर तुम्ही ते लिहा आणि त्या बॉक्समध्ये तुम्ही ते चिठ्ठी टाका. तर ते नाटक लिहिताना त्याच्यामध्ये मी असं केलं होतं की ते त्या बॉक्सची एक कॅरेक्टर केली होती आणि तो मुलांशी बोलायचा नाटकात की अनेक गोष्टी, नाटकाची गोष्ट होती आणि ते घडायचं जे घडायचं ते, पण तो म्हणायचा की तुम्ही ना मला सांगा तुम्हाला काय वाटतंय ते. आणि असं ते नाटक महाराष्ट्रात त्याचे अनेक प्रयोग झाले, मध्य प्रदेशात अनेक प्रयोग झाले. तर त्याच्यामध्ये 2 ठिकाणी असं झालं की कुठल्या तरी एका छोट्या गावामध्ये एका मुलांनी छोट्या 8-9 वर्षाच्या चिठ्ठी लिहिली. त्या मुलाच्या मित्राने चिठ्ठी लिहिली की माझा असा मित्र आणि त्याच्या घरी त्याचा काका का मामा त्याला अब्यूज करतो. त्यांनी त्याच्या भाषेत लिहिली होती. ती सापडली चिठ्ठी, ती त्या प्रिन्सिपलकडे गेली. प्रिन्सिपलने ती लोकल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि दॅट अब्युजर वॉज अरेस्टेड. आणि तो फीडबॅक आमच्यापर्यंत आला. किंवा आम्हाला एक आठवतंय म्हणजे आम्ही पण आम्हाला खेळायचं नावाचं एक नाटक करायचो, ज्याच्यामध्ये 92 साली बाबरी मशीद पडल्यानंतर जी दंगल झाली मुंबईत त्याची पार्श्वभूमी होती आणि मुलांमध्ये त्याचा मुलांवर काय परिणाम होतो हा तो विषय होता. तर हिंदू मुसलमान कॉन्फ्लिक्ट हा त्याचा बॅकड्रॉप होता. तर ते नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर एक मुलगा आमच्याकडे आला आणि तो म्हणाला की ये इसका नाम अली है और ये मेरा दोस्त है, असं एकच वाक्य तो म्हणाला.